नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वाईब ह्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजकालच्या सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे फॅटी लिव्हर, ओबेसिटी, डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्मोनल इम्बॅलन्स, कोलेस्ट्रॉल यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. अगोदर कोलेस्ट्रॉल हे 40 नंतरच्या वयोगटामध्ये आढळून यायचं. पण आता 20+ एजमध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. चुकीचा आहार, विहार, व्यायामाचा अभाव, स्ट्रेस ह्या सर्व गोष्टीमुळे यंग जनरेशनमध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोलेस्ट्रॉलबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? ह्याच्या आपल्या शरीरासाठी काय गरज आहे? आणि प्लस बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? आणि शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणकोणते सोपे घरगुती उपाय आपण करू शकतो आणि प्लस आपल्या दिनचर्येमध्ये कोणकोणते बदल केले पाहिजेत, कोणते पथ्य पाळले पाहिजेत, ह्या सर्व गोष्टी आज आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. कोलेस्ट्रॉल हा काही आजार नाही आहे, हे आपल्या शरीरामध्ये तयार होणारे एक नैसर्गिक घटक आहे. पण जेव्हा याची पातळी नॉर्मल लेवलपेक्षा वाढते, तेव्हा त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती व्हायला लागतो. कोलेस्ट्रॉल हे आपल्या लिव्हरमध्ये निर्माण होतं आणि आपण जे आहार घेतो त्या फॅटपासून सुद्धा कोलेस्ट्रॉलची निर्मिती होते. आणि आपल्या रक्तामध्ये काही विशिष्ट कॅरियर्स असतात जे की ह्या कोलेस्ट्रॉलचं वहन करतात. लिव्हरपासून ते आपल्या शरीराच्या पेशींपर्यंत आणि पेशींपासून ते लिव्हरपर्यंत. फर्स्ट येतं LDL, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, म्हणजेच ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो. हे कोलेस्ट्रॉलचं वहन आपल्या लिव्हरपासून ते शरीराच्या पेशींपर्यंत करण्याचं काम करतं. याच्यामध्ये VLDL, ट्रायग्लिसराईड प्लस कायलोमायक्रॉन्स येतात. नेक्स्ट सेकंड आहे HDL, म्हणजेच हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. हे कोलेस्ट्रॉलचं वहन आपल्या पेशींपासून ते लिव्हरपर्यंत करण्याचं काम करतं. पेशींमध्ये जे नको असलेलं कोलेस्ट्रॉल आहे त्याचं वहन हे लिव्हरपर्यंत करतं, कारण तिथून ते बाहेर शरीरातून टाकून देण्यासाठी मदत होते. पण जेव्हा शरीरामध्ये LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, तेव्हा त्याच्या गुठळ्या तयार होतात, ती चरबी तयार होते आणि तीच चरबी आपल्या रक्तसंवाहनामध्ये जाऊन अडथळा निर्माण करते. आता काय कॉम्प्लिकेशन होतात? तर फर्स्ट येतं आर्थरोस्क्लेरोसिस, म्हणजेच काय, रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज तयार करते. पेरिफेरल आर्टरी डिसीज म्हणजे हातापायांच्या ज्या रक्तवाहिनी आहेत त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करते. नेक्स्ट ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेन्शनचा त्रास होऊ शकतो. जर ह्याच अडथळा जर मेंदूला जाणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये होईल तर पक्षाघात म्हणजे पॅरालिसिसचा धोका वाढू शकतो. आणि हा अडथळा जर हृदयाला जाणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये होईल तर हार्ट अटॅक म्हणजेच हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉलची लेवल हे नॉर्मल असणं, कमी असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे शरीरामध्ये आपल्याला बॅड कोलेस्ट्रॉलची लेवल कमी ठेवायची आहे आणि HDL म्हणजेच हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, गुड कोलेस्ट्रॉल याची लेवल मेंटेन ठेवायची आहे. तर आता जाणून घेऊया की आपल्या शरीराला कोलेस्ट्रॉलची काय गरज आहे. सगळ्यात पहिला तर व्हिटॅमिन डीच्या निर्मितीसाठी. सेकंड आहे लिव्हरमध्ये जे पाचक स्राव आहे त्याच्या निर्मितीसाठी कोलेस्ट्रॉलची गरज भासते. थर्ड हार्मोनल बॅलन्ससाठी, जे शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन हे जे हार्मोन्स आहेत त्यांचे बॅलन्स ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉलची मदत होते. नेक्स्ट आहे जे काही सेल्स असतात ते सेल मेम्ब्रेनचे स्ट्रक्चर, प्रॉपर स्ट्रक्चर बनण्यासाठी याची मदत होते. नेक्स्ट ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, स्किन हेल्थसाठी, प्रॉपर डायजेशनसाठी आपल्याला कोलेस्ट्रॉलची मदत होते. तर हे जाणून गेले आपल्या कोलेस्ट्रॉलची का गरज आहे ते. आता जाणून घेऊया आपल्या शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची कोणकोणती कारणे आहेत. सगळ्यात पहिला तर चुकीचा आहार. चुकीच्या आहारामध्ये काय काय येतं तर पॅकेज फूड, जे काही पॅकेज फूड असतात, चिप्स, कुरकुरे, बिस्किट्स, कुकीज, टोस्ट, हे सगळे जे पॅकेज फूड असतात ते आपल्या शरीरामध्ये ट्रायग्लिसराईड लेवल वाढवतात. बेकरी प्रोडक्ट, डालडा, जे काही पदार्थ सारखं एकाच तेलामध्ये तळलेले असतात त्या पदार्थापासून आपल्या शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं.
रोजच्या जेवणामध्ये तेलाचे प्रमाण, अतिप्रमाणात तेल वापरणे, साखर, मैदा, मीठ, मिठाई हे सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामधले ट्रायग्लिसराईड लेवल वाढवतात. बेकरी प्रोडक्ट, जंक फूड, फास्ट फूड ह्या सर्व गोष्टी आपल्या शरीरामधलं बॅड कोलेस्ट्रॉलचं लेवल वाढवतात. मांसाहार, दूध, दुधापासून बनवलेले पदार्थ यांच्यामध्ये नॅचरलीच फॅट असतं, पण यांचं अतिप्रमाणात सेवन केल्याने आपल्या शरीरामधलं बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं. नेक्स्ट येतं चुकीचा विहार, म्हणजे दिवास्वप्न, दुपारी जेवण केल्यानंतर लगेच झोप घेणे, व्यायामाचा अभाव ह्या सर्व गोष्टीमुळे शरीरातलं कपदोषी दृष्टी होते, मेदधातू दृष्टी होते आणि ह्या सगळ्यामुळे शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन व्हायला सुरुवात होते. नेक्स्ट आहे अनुवंशिकता, म्हणजे ज्या लोकांची फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट अटॅकची हिस्ट्री असेल तर त्या लोकांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका वाढतो. नेक्स्ट आहे वय. ओल्ड एजमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचे चान्सेस जास्ती वाढतात. स्त्रियांमध्ये मेनोपॉज नंतरनं बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता जास्ती वाढते. स्ट्रेस, ताण, तणाव, चिंता याचा दुष्परिणाम आपल्या लिव्हर फंक्शनवरती होतं आणि लिव्हर जास्ती प्रमाणात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रोडक्शन करतं. नेक्स्ट अल्कोहोल, स्मोकिंग हे फक्त आपल्या शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल वाढवत नाहीत, तर त्याच्यासोबत शरीरामधलं गुड कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी करण्याचं काम करतं. तर हे पाहिलं आपण शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची कोणकोणती कारणे आहेत. आता जाणून घेऊया की आपण कोणकोणते पथ्य पाळलं पाहिजेत, आपल्या दिनचर्येमध्ये कोणकोणते बदल केले पाहिजे. सगळ्यात पहिला आहारामध्ये मांसाहार, दूध, दुधापासून बनवलेले पदार्थ यांचं प्रमाण कमी करायचं आहे. जर तुम्हाला दूध घ्यायचं असेल तर तुम्ही गाईचं दूध घेऊ शकता आणि त्यामध्ये सुंठ व हळद टाकायची आहे, ज्यामुळे ते पचायला हलकं राहील. बेकरी प्रोडक्ट, पॅकेज फूड, फास्ट फूड, जंक फूड ह्या सगळ्यांचं प्रमाण कमी करायचं आहे. साखर, मैदा, मीठ, मिठाई यांचं प्रमाण कमी करायचं आहे. रोजच्या जेवणात तेलाचा अति प्रमाणात वापर करणे कमी करायचं आहे आणि तेल हे बदलून वापरायचं आहे. शेकडी शेंगदाण्याचं तेल, सोयाबीनचं तेल, सूर्यफूल ह्यासारखे तेलांचा बदल करायचा आहे. आणि आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, कडधान्य यांचा समावेश करायचा आहे. बदाम, अक्रोड यांचा समावेश करायचा आहे. हे आपल्या शरीरामधलं बॅड कोलेस्ट्रॉल तर कमीच करतं आणि त्यापासून गुड कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी करण्याचं काम करतं. नेक्स्ट विहारामध्ये आपल्याला दिवास्वप्न टाळायचं आहे, म्हणजे दुपारी जेवल्यानंतर झोपायचं टाळायचं आहे. रात्रीचं जेवण हे संध्याकाळी 7च्या आत अगोदर केलं पाहिजे आणि स्ट्रेस मॅनेजमेंट केलं पाहिजे आणि प्लस दिवसातून 30 ते 35 मिनिटं वेळ आपल्याला व्यायामासाठी देणं खूप गरजेचं आहे. तर हे पाहिलं आपण आपल्या दिनचर्यामध्ये करायचे छोटे-छोटेसे बदल. आता जाणून घेऊया की आपण आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणकोणते सोपे घरगुती आयुर्वेदिक उपचार करू शकतो. सगळ्यात पहिला येतं लसूण. लसूणमध्ये ॲलिसिन नावाचे एक सल्फर कंपाऊंड आहे, जे की आपल्या शरीरामधील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतं. तुम्ही लसूण जमत असेल तर डायरेक्टली 1 ते 2 पाकळ्या बारीक चावून खाऊ शकता किंवा तुम्ही त्याचा उपयोग चटणीमधून घेऊ शकता. कच्चे लसूण तुम्ही नारळाची चटणी, जवसाची चटणी ह्याच्यामधून उपयोग करू शकता. नेक्स्ट आहे जवस. जवसमध्ये खूप सारे सोल्युबल फायबर्स आहेत, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे आणि स्पेशली याच्यामध्ये अल्फा लिनोलिक ॲसिड आहे, जे की शरीरामधील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. जवसाचा वापर तुम्ही रोजच्या आहारामध्ये चटणी म्हणून घेऊ शकता किंवा तुम्ही याचा उपयोग ओट्ससोबत करू शकता. कारण ओट्समध्ये सुद्धा खूप सारे सोल्युबल फायबर्स आहेत आणि स्पेशली याच्यामध्ये बीटा ग्लुकॉन आहे, जे की आपल्या इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर ना एक लेयर तयार करतं आणि जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते आपल्या इंटेस्टाईनमध्ये अब्झॉर्ब होण्यापासून थांबवतं आणि ते बॅड कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये बाहेर टाकून देण्यासाठी मदत करतं. त्यामुळे ओट्स प्लस जवस याचं जर कॉम्बिनेशन घेतलं तर आपल्या शरीरामधील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी खूप मदत होणार आहे. ओट्स प्रिपेअर करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती 2 चमचे तुम्हाला जवस पावडर मिक्स करून ते तुम्हाला सकाळी उपाशी पोटी
घ्यायचं आहे. कधीही जवस पावडर बनवायच्या अगोदर जवस हे व्यवस्थित भाजणे खूप गरजेचे आहे आणि जेव्हा गरज आहे तेव्हाच जवस भाजून त्याची पावडर करून घ्यायची आहे. पावडर स्टोअर करून ठेवायची नाही. तर सेकंड झालं जवस. आता थर्ड मेथीदाणे. मेथीदाण्यामध्ये सॅपोनिन नावाचे एक सोल्युबल फायबर आहे जे की आपल्या शरीरामधील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतं. त्यासाठी तुम्ही रात्री झोपताना 1 चमचा मेथीदाणे भिजत घालायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी उकळून तुम्हाला सिप बाय सिप घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे सुंठ, ज्याला आयुर्वेदेमध्ये विश्वभेषज, महाऔषधी अशी नावं दिलेली आहेत. कारण हे अग्निदीपन करतं, आमपाचन करतं आणि आपल्याला त्यामध्ये अग्निदीपन आणि आमपाचन करायचं आहे. ज्यामुळे आपलं मेदधातू व्यवस्थित राहील आणि आपलं जे काही बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते कमी येण्यासाठी मदत होईल. सुंठ तुम्ही काढा बनवून घेऊ शकता. 1 कप पाण्यामध्ये एक अर्धा चमचा सुंठ पावडर टाकून ते अर्धा कप होईपर्यंत उकळवायचं आहे आणि ते सिप बाय सिप घ्यायचं आहे. किंवा सुंठ तुम्ही मधासोबत घेऊ शकता. कारण मधामध्ये वृक्ष, उष्ण आणि पाचक गुण आहे. त्याच्यामुळे तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. अर्धा चमचा सुंठ पावडर तुम्ही 1 चमचा मधासोबत घेऊ शकता. नेक्स्ट आहे आवळा. आवळामध्ये व्हिटॅमिन सी आहे, पॉलिफेनॉल्स आहेत, जे की तुमच्या रक्तवाहिनीमध्ये जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे त्याचं डिपॉझिशन होण्यापासून बचाव करतात आणि प्लस जे काही बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रोडक्शन आहे ते सुद्धा कमी करण्यासाठी याची मदत होते. आवळा तुम्ही फ्रेश त्याचा ज्यूस घेऊ शकता. रोज सकाळी उपाशीपोटी तुम्ही आवळ्याचा फ्रेश ज्यूस घेऊ शकता. जेव्हा आवळा अवेलेबल नसेल तेव्हा तुम्ही आवळ्याची पावडर घेऊ शकता. 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये तुम्ही 1 चमचा आवळ्याची पावडर रोज सकाळी उपाशीपोटी घेऊ शकता. नेक्स्ट आहे अळूची पाने. अळूच्या पाण्यामध्ये पण सोल्युबल फायबर्स आहेत, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे आपलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी येण्यासाठी मदत होते. 4 ते 5 अळूची पाने बारीक चिरून तुम्हाला 2 कप पाण्यामध्ये शिजत टाकायचे आहेत. एक 10 ते 15 मिनिटे व्यवस्थित शिजवायचं आहे. त्यामध्ये तुम्ही थोडीशी सुंठ पावडर आणि थोडं ओवा मिक्स करू शकता. ज्यामुळे तुम्हाला टेस्टी व्यवस्थित येण्यासाठी आणि ते व्यवस्थित पचन होण्यासाठीही मदत होऊ शकते. नेक्स्ट आहे दुधी रस. दुधी भोपळ्याचा रस. रोज सकाळी उपाशीपोटी तुम्ही जर दुधी भोपळ्याचा रस घेताल तर तुमच्या बॉडीतले जे काही टॉक्सिन्स आहेत ते सगळं बाहेर टाकून देण्यासाठी मदत होते. इंटेस्टाइनमध्ये जे काही बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते बाहेर टाकून देण्यासाठी मदत होते. तुम्ही सकाळी दुधी भोपळ्याची वरची साल सोलून घ्यायची आहे आणि त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत. आपण फ्रेश ज्यूस बनवून घ्यायचा आहे. ज्यामुळे तुम्हाला बॉडी डिटॉक्स होण्यासाठी मदत होईल. नेक्स्ट आहे त्रिफळा चूर्ण. त्रिफळा हे तुमच्या जे काही रक्तवाहिनी आहेत त्यातली चरबी कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे. अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण तुम्ही 1 चमचा मधासोबत घेऊ शकता. ह्याचं डोस, ह्याचं किती ड्युरेशनसाठी घ्यायचं आहे हे तुमच्या रिपोर्टनुसार, तुमच्या प्रकृतीनुसार ठरलं जातं. त्यामुळे त्यासाठी प्रॉपर कन्सल्टेशन घेणं खूप गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये खूप सारे औषधे आहेत, खूप सारे चूर्ण, काढा जे तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, तुमचं गुड कोलेस्ट्रॉल जे काही एचडीएल आहे त्याची लेव्हल नॉर्मल ठेवण्यासाठी मदत करणारी खूप सारी औषधे आहेत. पण त्यासाठी तुम्हाला प्रॉपर कन्सल्टेशन घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुमचे काही रिपोर्ट्स आहेत. तुमच्या रिपोर्टनुसार, तुमच्या प्रकृतीनुसार ते तुमच्या औषधांचा डोस आणि ड्युरेशन ठरेल. तर तुम्ही योग्य आहार घेऊन, योग्य व्यायाम आणि प्लस तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट करून आणि हे योग्य सोपे घरगुती उपाय केलेत तर तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल कमी येण्यासाठी मदत होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोलेस्ट्रॉलबद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? त्याचे किती प्रकार आहेत? त्याची आपल्या शरीरासाठी काय गरज आहे? ते कमी करण्यासाठी कोणते पथ्य पाळले पाहिजे? कोणकोणते सोपे घरगुती उपचार अवेलेबल आहेत? या सर्व गोष्टींची आपण माहिती घेतलेली आहे. आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.